आज मी माझ्या अनुभवाने सांगते त्या निवडणुकीत मी विजयीच होणार आहे. मला चहा पान केला, माझा पाहुणचार केला. त्यांच्या घरामध्ये मी गेल्यानंतर मी पाहिलं भिंतीवर जराके पाटलांचा फोटो त्यांच्या भिंतीवर होता आणि मी तिथे गेल्यावर म्हणले काही आम्ही वंचितांची लढाई लढतोय आणि गरीबांना आरक्षण देण्याची लढाई लढतोय. तर आम्हाला कळतंय की ही निवडणूक विकासासाठी किती महत्त्वाची आहे. तर काही तुमच्या पाठीशी आम्ही शक्ती उभी करणार आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी आणि विकास माझ्याकडून मोजून करून घ्या. तुमचे सार्वजनिक तुम्हाला काम करणार एवढं काम 5 वर्ष जिल्ह्यासाठी बघण्यामध्ये केलं जाणार. मंचावर उपस्थित कुणाला दिसत नाही बाबा? अरे यांना दिसत नाही ना. हे मोबाईलची गरज नाही, इकडे रेकॉर्डिंग होत आहे. विजयी संकल्प मिळावा बीड मतदारसंघातील या मेळाव्याला उपस्थित मंचावर विराजमान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे, मंचावर विराजमान हा कार्यक्रम ज्यांनी इथे आयोजित करण्याची संकल्पना मांडली ते आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर, मंचावर उपस्थित आदरणीय माजी आमदार जनार्दनजी दुबे साहेब, आमच्या चळवळीतील कष्ट करणारे आणि रिझल्ट देणारे आमचे कल्याणकाका आखाडे, मंचावर उपस्थित बाप्पासाहेब भोगे, सुधीर काकडे, काकासाहेब जोगदर, आमच्या भगिनी सारिका क्षीरसागर, प्रज्ञाताई भोसरे, भीमरावजी वाघचौरे, किशोर काळे, रवींद्र कदम, सुभाष सपकाळ, रमेश चव्हाण, बाबूराव दुधार, भास्कर जाधव, रणजित बनसोडे, विकास जोगदर, प्रेम चांदणे, बाळासाहेब चव्हाण, सारिकानी, इलियास भाई, शंकर चव्हाण, अनुराव तन्ना, अशोक बेंगळे, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या मायमाऊली आणि वडीलधारी काही मंडळी कमी आहेत, कारण हा युवक कार्यकर्त्यांचा बूथ रचनेचा मेळावा आहे. तरी मला दिसतात काही वडीलधारी मंडळी, युवक बांधव आणि तिकडे काय चाललंय? आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का? जेवण सुरू करू नका, धंदा आमचे राहिले. आवाज येत नाही. मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करते की आज आहे 2 तारीख ते 3 तारीख. आज 3 तारीख आहे. आज माझे मामा स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. त्यांनी सांगितलं होतं नो डिफीट इज फायनल अंटिल यू स्टॉप ट्राईंग. याचा मराठीत अर्थ असा आहे की कोणताही पराभव हा फायनल नसतो जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवत नाही. आणि अनेक असे विचार, अनेक असे सुविचार त्यांचे मला सांगता येतील, पण आज तो प्रसंग नाही. त्यांच्या स्मृतींना मी वंदन करते आणि आजपासून एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर स्मृती दिन आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा, आपल्या सर्वांच्या लोकनेत्यांचा. तुम्ही विचार करा, 3 मे ते 3 जून या महिनाभराच्या काळात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या परिवाराचा आणि कार्यकर्त्यांच्या मनाची काय भावना होत असेल. आज आपण इथे वंदन केलं सर्व महापुरुषांना, आमचे छत्रपती शिवरायांना वंदन केलं, केशर काकू क्षीरसागर यांच्याही स्मृतींना आपण वंदन केलं. आपल्या काळामध्ये तरी सगळ्या सोयी सुविधा आहेत, पण ज्या काळामध्ये कुठलीही सोय सुविधा नव्हती त्यावेळी 40 वर्ष खासदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या केशर काकू क्षीरसागर या सुद्धा वंदन. आज आपण राजकारण
कासरी राहायला पाहिजे, यांचं इकडे काय काम, अशा सुद्धा प्रकारचे प्रचार गेले अनेक वर्ष आपण राजकारणात पाहत आहोत. त्यांनी मागे वळून पहा, हा बीड जिल्हा महिला नागरिक जिल्हा आहे. तुम्ही बीड जिल्ह्याच्या खासदारांची यादी करा आणि त्यांच्या टोन करा. महिला एक हात पुढेच आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या पुरोगामी विचारांची ग्वाही देणारा संदेश. आता ही निवडणूक आहे. निवडणूक म्हणला की आरोप प्रत्यारोप कारस्थान हे युद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा महायुद्धामध्ये सारथ्य केलं अर्जुनाचं, तेव्हा सुद्धा त्यांनी काही कालमंत्र दिले. नियम डावलून जर धर्माची स्थापना होत असेल तर नियम डावलणं अधर्म नाही. पंकजा मुंडेंचं हे राजकारण आताच्या काळातलं आणि आमच्या सगळ्यांचं हे निवडणूक हे आताच्या आधुनिक काळातलं युद्ध आहे. आणि आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी नियम लावलेला काही अडचण नाही. नियम म्हणजे काय? आता जर कोणी गावात म्हणलं असेल आपलंच बघा, असा नियम लावलेला काय हरकत नाही. आपलंच बघा ना, तुम्ही आपलंच बघा. हे मी सगळ्यांना सांगणार आहे. हे बघा, तुमचा खासदार तुमच्यासाठी काय करू शकतो. तुमच्या मुलांना अमळनेरपर्यंत रेल्वे कसं आहे, पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये परळीपर्यंत रेल्वे पूर्ण होईल. आपलंच बघा. ज्या जिल्ह्याला नॅशनल हायवे एकाच मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना घातला होता काय, तुमचा राष्ट्रीय गेला. आणि नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, या सगळ्या योजनांचा मी पुष्पहार जिल्ह्याला घातलं. मी गावागावातल्या लोकांना म्हणेन आपलंच बघा. कारण ह्याच्यावरून तुमच्याच गाड्या साठ राहून तुमच्या घरासमोर येतात. ज्या विमाना शेतकऱ्याला आज अडचणीचा सामना करावा लागला, या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये विक्रमी विमा टाकणारी तुमची लेख एवढंच सांगते आपलंच बघा. अरे गावातल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे नाहीतर टोलेंच्या उभी असलेली बीडमधली जिल्हा परिषदची इमारत असेल, याच्यावर पाठी कुणाची नसली तरी नाही काम कोणी केलंय हे विचार करा आणि आपलंच बघा. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सिव्हिल हॉस्पिटलची भव्य इमारत निर्मिती केली असेल, त्याच्यामध्ये पंकजा मुंडेचं नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं. आपलंच बघा. अरे आपलंच बघा. या जिल्ह्याच्या विकासाचं बघा, या जिल्ह्याच्या भविष्याचं बघा, या जिल्ह्याला मिळणाऱ्या संधीचं बघा. या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, धनुभाऊ आमच्या विरोधात होते, पण धनुभाऊच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जराही मी धक्का लावला नाही. माझ्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याची साधी ग्रामपंचायत देखील बरखास्त करण्याचे कार्यक्रम मी केले नाही. छोटे चाळे करण्यासाठी राजकारण नसतं, मोठे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारण असतं. आणि त्याच्यामुळे 5 वर्ष मी जरी संघटनेचं काम करत होते, संविधानिक पदावर नव्हते, तरीही माझ्यापासून माझा माणूस, माझा कार्यकर्ता दूर झाला नाही. कारण मी त्याची कशात वृत्ती नाही. मी त्याला जे दिले नाही, तुझ्या गावात लोकसंख्या 25-50 हे घेऊन जा, माझे पोळे माझाच पडतात. कधी मी कुणाला त्रास दिला नाही, छळलं नाही. जातीपातीचं राजकारण केलं असतं तर आज अशी अनेक गावं आहेत ज्याच्यामध्ये मला बूथवर 10, 8, 15, 20 असे मतं होते. त्या गावांना सुद्धा 2-3 कोटी रुपयाचा विकास निधी दिलेला आहे. प्रत्येक गावाला मुख्य रस्त्याला नॅशनल हायवेशी जोडण्याचा प्लॅनिंग तयार, सगळं केलेलं आहे. आज निवडणूक समोर आहे, तुम्ही इथे आला. ही बैठक अपेक्षित होती पण सभा झाली आहे. या बैठकीमध्ये बूथ रचनेवर चर्चा व्हावी, तुमच्या कार्यकर्त्यांना अल्टिमेटम दिलं जावं की बाबा या गावात अशी अशी परिस्थिती आहे, हे काम झालं पाहिजे. पण मोठी सभा झाली. पण तरी मोबाईल स्वरूपात मी आपल्या सर्वांना सांगेन, या सभेला उपस्थिती लावून पुन्हा गावात गेल्यावर मोठी चर्चा करू नका. कारण प्रत्येक गोष्ट आमच्या कानावर येत असते.
माझी एवढीच विनंती आहे की निवडणुकीमध्ये दुसरा कुठलाच मुद्दा नाही. रेल्वे पाहिजे, रस्ते पाहिजे, विकास पाहिजे, विमा पाहिजे, अनुदान पाहिजे, सगळं पाहिजे, पण फक्त बुद्धिभेद हा एकच आपल्यासाठी मुद्दा. माझ्या मुस्लिम बांधवांचा बुद्धिभेद होतो. अरे बापरे, मोदी से डरो, भाजपा से डरो. अरे क्यों डरो भाई? चाचा, कुछ आपको तकलीफ हुआ क्या 10 साल में? इतना भी आपको चोट पहुंचाया क्या किसी ने? आपको चोट पहुंचाने वाले, आपको अपनी मुट्ठी में रखने की कोशिश करने वालों के बीच में मैं वादा करती हूँ कि पंकजा वंदे दीवार बनके खड़ी होगी. आपका काम भी धक्का नहीं होगा, आपको इतना भी धक्का नहीं लगेगा, ये मेरा वादा. पुन्हा म्हणतात अरे बापरे, पंकजा मुंडे असं म्हणल्या, पंकजा मुंडे तसं म्हणल्या, ते सरकार करत आलं तर संविधान बदलणार. कशावर संविधान बदलणार? काय संविधान बदलणार? या संविधानाचे नियम तंतोतंत पालन करणारं हे सरकार आहे. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलण्याची पात्रता कोणाला नाही आणि कोणाला बदलायची इच्छा नसते. उलट आमचे प्रधानमंत्री या संविधानाचा आदर करतात. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं घर लंडनमध्ये हे ऑक्शनमध्ये निघालं होतं ते आमच्या सरकारने खरेदी केलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे स्मारक उभारलेलं आहे. कोण म्हणतं संविधान बदलणार? उगीच काहीतरी व्हिडिओ अपडेट करायचे, आदल्या वाक्य बोलायचं, एक शब्द लावायचा, हे आता सोशल मीडियाला सगळं कळले. कोणी याच्या भूलथापांना बळी पडणार नाही. येऊन जाऊन राहिला विषय तो आहे अरे बापरे, जातीचा विषय. मला तर वाटतं हा विषय आता मागे पडला. पुढच्या 3 दिवसात तुम्ही पाहायला मागच्या 5-6 दिवसाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, हा विषय मागे पडला. हा विषय आता विकासाच्या महामार्गावर चाललेला आहे. प्रत्येकाला आपल्या जाती जर वंचित असेल तर त्याच्यासाठी लढण्याचा पूर्ण हक्क आहे आणि वंचितांना शक्ती मिळण्याचा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्याच्या पाठीमागे आम्ही संपूर्णपणे उभे आहोत. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही जात पात धर्म राजकारण केलं नाही. मुंडे साहेब उमरवीर अनुभवून एकत्र प्रचार केलाय त्यांचा. या बीडमध्ये पुण्यामध्ये 2च मत राष्ट्रवादीला मिळाले, तेव्हाच्या सगळे मत मुंडे साहेबांना मिळाले. हे चमत्कार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते विचारले आणि गोपीनाथ ये कैसे हो गया? बाबा सिंचन विचारले होते. बाबा म्हणजे याला म्हणतात सर्वसमावेशक राजकारण. याला म्हणतात प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा आपला नेता आहे, हा आपला नेता आहे. मी तुम्हाला एवढंच सांगते, जो सर्वसमावेशक राजकारण करू शकतो त्याच्याच पाठीमागे आपले मत वाया घालायचे नाहीत आपल्याला. मी विजयी होणार आहे हा अगदी आत्मविश्वास नाही. कारण माझा फॉर्म करता तेव्हा मी म्हणले नव्हते असं. मी फॉर्म करता तेव्हा म्हणलं होतं सगळे काळजी घ्या, डोळ्यात तेल करून काम करा, लाट लावायची आहे, दूध पोळलं तर तांबे फेकून द्या. पण आज मी माझ्या अनुभवाने सांगते या निवडणुकीत मी विजयीच होणार आहे. ज्या गावांमध्ये आपण मायनस आहोत असं वाटतंय त्या गावांचे सरपंच बूथ प्रमुख इथे आलेले आहेत. तुम्ही ठरवलं तर माझ्या विजयाच्या गुलालाची मिरवणूक काढण्याच्या आनंदात तुम्हालाही सहभागी होता. तुम्हीच माझ्या 50 मध्ये गेल्याने काय करणार, माझे 100 मध्ये गेल्याने काय करणार असं करू नका. आपलं दान सत्पात्री करा आणि आपल्या मतदारसंघाच्या बूथवर किती मत कमी होणार होते आणि ते आम्ही कसे वाढवले हे प्लॅन तयार करा. या प्रत्येक प्लॅनला मी बारीकपणे बघणार आहे. जो कमाल करून दाखवणार आहे त्याच्या विकासासाठी मी मागे पुढे बघणार नाही. त्याला भविष्यामध्ये आधार देण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही. काल माझी विराला सभा झाली तर काल आमची आसरगडला सभा झाली. योगेशजी ह्या चर्चा आता आपल्याला विराम आजपासून करायचा आहे. आजपासून माझ्यासाठी विषय फक्त विकासाचा. या विकासाच्या या कार्यक्रमामध्ये या सभांमध्ये मी जे लोकांचं रूप बघितलं आणि जे प्रतिसाद बघितला, एका महिलेला जर कोणी अडवलं आणि तिला अपमानित केलं तर माझा बीड जिल्हा सन्मानच देतो. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली आणि त्याच्या मनामध्ये डर निर्माण झाली की हो पंकजा ताई तुमच्या बाबतीत असं नाही होऊ द्यायला पाहिजे आणि होऊ देणार. आणि ते लोक कामाला लागले.
काल मी अशा लोकांच्या घरी गेले ज्यांनी मला चहा पान केला, माझा पाहुणचार केला. त्यांच्या घरामध्ये मी गेल्यानंतर मी पाहिलं भिंतीवर तर त्यांच्या मराठा आंदोलन लोकांचं ते घर होतं आणि जरांगे पाटलांचा फोटो त्यांच्या भिंतीवर होता. आणि मी तिथे गेल्यावर म्हणले काही आम्ही वंचितांची लढाई लढतोय, आम्ही गरीबांना आरक्षण देण्याची लढाई लढतोय. तर आम्हाला कळतंय की ही निवडणूक विकासासाठी किती महत्वाची आहे. आमच्या लेकरा बाळांचं, आमच्या गरीबांचं, गोरगरिबांचं कल्याण करायचं असेल तर काही तुमच्या पाठीशी आम्ही शक्ती उभी करणार आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी. एक प्रसंग घडला आता एका गावामध्ये एक नेता गेला आणि त्या नेत्याशी एका समाजाच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. अमुक तमुक ते त्याला थोडंसं अवमानित करून गावातून पाठवलं. दुसऱ्या दिवशी रात्री त्याचा लेकरू गच्चीवरून खाली पडलं. तेव्हा त्याला इलाज देण्यासाठी, डॉक्टरांना फोन करण्यासाठी, ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी, मोठे डॉक्टर तिथे बोलवण्यासाठी त्याची फार अडचण निर्माण झाली. त्यांनी याच माणसाला फोन केला, काल मी तुम्हाला शिळा देत होतो पण आज माझ्यावर गरज आलेली आहे आणि माझं लेकरू आज त्याच्या डोक्यात आहे. हा माणूस मान अपमान सोडून जसा आहे तसा धावला आणि त्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर बाबासोबत चालला. ते दोघे एका जातीचे नव्हते, एका पक्षाचे देखील नव्हते, पण हे जे आहे हा केला तो देणारा नेत्याची आपल्याला गरज आहे. आणि मग हे समाजाचं चित्र अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या डोक्यात आपल्या राग असेल, डोक्यात केलेली राग असेल ती बाजूला करा. तीच राग एखाद्या पवित्र यज्ञाची राग जशी असते त्याला आपण अंगारा म्हणतो. हे चुलीमध्ये असेल तर ती राग असते, तीच जर आपण यज्ञामध्ये असेल तर तो अंगारा होत असतो, ते पवित्र होत असतं. आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभे आहोत. पण या विचारांनी राग डोक्यात न घालता पवित्र यज्ञाच्या अंगारासारखा आपल्या माथ्याला लावा आणि विजय मिळवण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करा. इतिहास आणि विकास माझ्याकडून मोजून करून घ्या. तुमचे सार्वजनिक तरी तुम्हाला काम करणार नाही एवढं काम 5 वर्ष जिल्ह्यासाठी बघण्यामध्ये ते लक्षात आणा. आता जर मी जर म्हणले मत देऊ नका, धनुभाव म्हणले, योगेशी म्हणले तरी ऐकायचं नाही असं समजून घेऊन चला. पुन्हा काय गावात धनुभावच फोन नाही आला, योगेश यांनी सांगितलं नाही, मग यानेच निरोप दिला नाही, तुपे साहेबांचाच फोन मिळाला आणि कल्याणाकडे येऊन गेले नाही. ते सगळे विषय आता इथे टाकून नाही. इथे 2400 बूथ आहेत, 5000 गावांना जर जायचं ठरवलं तर ते शक्य नाही. विचार पोचवा, आमचा संदेश पोचवा आणि कोणाची प्रतीक्षा न करता कामाला लागा अशी विनंती करते. सगळे कामाला लागले, इथं कोणी घरी बसलं नाही. योगेश क्षीरसागर आणि सारिका विरोध बघते सोशल मीडियावर. आता कळतं कोण कुठे गेलं, कोणत्या गावात गेलं. काही लोक काय करते शेजारच्या चहाच्या टपरीवर बसते तर कोण प्रचाराला गेलो, आपल्या मित्राच्या घरी चहा प्यायला जाते तर प्रचाराला गेलो. आम्हाला कळतं, पण हे ज्या गावांमध्ये जातात, ज्या लोकांशी बोलतात, आम्ही फार केअरलेस ना. माझी आता 5वी लोकसभा इथं मुंडे साहेबांपासून त्याच्या आधीच्या तर मी मोजत नाही. रश्मीताई पाटील बरोबर जयश्री गायकवाड बरोबर प्रचार केलेला आहे, पण 5 लोकसभा आम्ही बघतोय. पण धनुभाऊ माझ्यापेक्षा 5-6 वर्ष आधी राजकारणात आले. त्यांना जवळपास 27-28 वर्ष झाले, मला 23-24 वर्ष झाले. आज एवढं सगळं राजकारण आम्ही करत असताना आम्हालाही कळतं कोण कुठे चाललंय, कोण कोणाशी बोलायलंय, कोण कोणाला सांगायलंय, कोण कोणाला प्रतिसाद द्यायलंय, ते आम्हाला कळतं. मी तुमच्या परिश्रमाचा सन्मान करते. हा परिश्रम आतापासून करा. आता सभा आणि बैठकाची यादी करू नका. तुम्ही योगेश भैयाला समोर पाठवून मला बैठका घ्यायला लावू नका. आता कुठे बैठका करायची गरज आहे हे उमेदवारांना नेत्यांना थोडं ठरवून द्या. तुम्हालाही माहिती आहे कुठं जायचंय कुठं नाही जायचं. त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळेस काहीही आग्रह करू नका. तुम्हाला जे आग्रह करायचा आहे 4 जूननंतर गुलाल लागल्यानंतर 30 दिवस मी असे ठेवी म्हणजे माझ्या कामाचे दिवस सोडून त्याच्यामुळे फक्त आभार मानायला आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या घरी येईल. तुम्ही गुलाल लावलाय म्हणून तुमचे आभार मानायला आहे. आता बैठका लावायला नव्हता. प्रत्येकाला काय वाटते नगरसेवकाला, जिल्हा परिषदच्या सदस्याला, पदाधिकाऱ्याला की आमचं काम दाखवावं. मग ते आम्हाला बोलतात, पण ते मत आपलेच असतात. त्यांनाच कामा करून प्रचार करू नका. जिथे कमी जिथे आम्ही हे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी
राष्ट्रवादी आणि महायुतीच्या सगळ्यांनी ठरवलं तर आपल्याला काय करते. माझ्या बुथवर समोर इकडे बीडमध्ये समजा माणसं बऱ्यापैकी उभे राहते, पण बाकी ठिकाणी कुठे बीड त्यांच्याकडे यंत्रणा कार्यकर्ते काहीच नाहीये. पण केवळ एका गोष्टीचा आधार नाही घेत आहे, आणि त्या गोष्टीचा आधार आपण त्यांना देऊ नका, नाही या जिल्ह्याचा आधार कायमचा आपण गमावून बसा. 3.5 खासदार येणार असतील त्यांचे अनुभव, 3.5 खासदाराच्या माणसाला मत द्यायचे का 350 खासदाराच्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहायचं, हे लोकांना नक्कीच चांगलं कळतं. मला याचा विश्वास. आणि त्याच्यामुळे मी मोदीजींना हात मारून थांबवू शकते, त्यांच्याशी बोलू शकते, त्यांच्याशी भांडू शकते. नाही मोदीजी हे करणार आहे, करणार आहे, करणार. तुमच्यासाठीच करेन ना मी. काही लोकांना राष्ट्रवादी आवडत असतं, घड्याळ सवय झाली घड्याळ लावायची, त्या लोकांना फक्त ते करावं लागेल सवय. पण घड्याळच नाही ना पेटीवर. आता तुम्ही सोसायटीला 100 मतं वेगवेगळ्या ठिकाणी करता, तुम्ही फार हुशार आहे, मला सगळं फक्त कमळ लक्ष्मी वगैरे आपण सगळे उदाहरण दिले. मुख्याच्या त्याला मोठी संधी मिळणार म्हणाला, पण मी अशा कुठल्याही प्रतीक्षेत नाही. मला संधी मिळावी तुमच्या सेवेची मिळावी, मला संधी मिळावी ती मुंडे साहेबांची ती कहाणी पूर्ण करण्याची, जी 4 जूनला या हाताने त्यांचा अंतिम संस्कार करून एक अधुरी सोडली होती. 4 जूनला निघाला. मुंडे साहेबांचं नाव सांगून सहानुभूती घेऊन रडून मतं मागणाऱ्यांपैकी नाही, तेव्हाच रडले नाही. पण आता सांगेन की मुंडे साहेबांनी असं का केलं असेल तर या दिवसावर आणून ठेवण्यासाठी केलं असेल. हे सगळे प्रश्न त्यांनीच सोडवलेत, आपण काही त्याच्यात केलेलं नाही, ते त्यांनीच सोडवले. त्यांनाच हे गोष्ट पूर्ण करायची होती. काही लोक बोलत त्यांच्या घरात काय आमच्या घरात, ते राष्ट्रवादीकडे मी भाजपमध्ये माझ्या बहिणीचं तिकीटाचं बळी चढवला ना, मग कोणाच्या घरात नाही. 4 लोक सगळ्यांच्या घरात, क्षीरसागरच्या घरात सगळे राजकारणात आहेत, सगळ्यांच्या घरात सगळेच राजकारणात आहेत ना. असा प्रचार कोण करायला आहे. तुम्ही सुद्धा मुलीला उभं केलं ना, समोरच्या उमेदवार बायकोला उभं करताना जिल्हा परिषदला देव सांगेल ना एकाच वेळी. मग आम्हाला काय म्हणताय आता आमच्याच पक्षात तटकरे साहेबांचे मुलगी सगळेच राजकारणात आहेत, आदरणीय पवार साहेबांचे सर्व परिवार राजकारणात आहेत. मग आमचा एखादा परिवार राजकारणात असलेलं एवढं काय केलं कुणाचं, काय असं बोलणं मारलं. ते त्यांच्या पक्षात काम करायला, आम्ही आमच्या पक्षात काम करायलो. ते लेकरू घरी बसलं तरी करतोय. मग इथं कुठे जास्त लोक राजकारणात आहे. मतांच्या टक्केवारीवर बोलणाऱ्या लोकांना मला हेच सांगायचं आहे की टक्केवारी नेहमी जिल्ह्यातली नसते, या राज्यातली टक्केवारी आहे. पंकजा ताई जाऊन तिकडे प्रताप जाधवांसाठी सभा नेतात, तुझ्या इंडियनसाठी सभा घेऊ शकतात, पंकजा ताई नरेंद्र मानेसाठी सभा घेऊ शकतात, संदीपा मुंबईसाठी सभा घेऊ शकतात. तर पंकजा ताई या बीड जिल्ह्यामध्ये खासदार होताना तुम्ही मतं देऊ शकत नाही. हे काय अशा छोट्या लोकांच्या प्रचाराला आता बाजूला ठेवा आणि स्वतःची ताकद दाखवा. तुम्ही बाकी मताचे मालक आहे, हे करणारी ही निवडणूक आहे. तुमच्या गावात तुमचं किती लोक ऐकतात हे करणारी ही निवडणूक आहे. तुमचे बूथ मायनस झाले, आम्हालाही माहिती कुठून पुढे मोजायचे बघा. एखाद्या गावामध्ये 2 बूथ असतात, आम्हालाही माहिती की कोणते बूथ किती नंतर मोजायचे. आम्ही तिथून 200 पासूनच घेणार, 200 पासूनच घेणार. आमचे मत आहेत ना. आणि हे सगळे विरोधात होते, कसे दोन्ही वेळा आपण मदतच करत होते कशाही पद्धतीने, पण हे सगळे विरोधात होते. अनुभव प्रखर प्रचार करत होते. असं नाही आहे की त्यांनी आम्हाला डुललं सोडलं होतं, प्रचंड प्रचार करत होते. हे सगळे विरोधात होते ना. तरीही मतदार लोक देणारे आहेत, त्याच्या पुढचे मत आपल्याला बोलायचे. आणि पुन्हा मी उमेदवार आहे, ते 5-10 मतं वाढले असतील ना, हे मतं बोलायचे. तुमच्या गावात किती मत आहे, तुम्ही किती निर्मिळ आहे, तुमच्या मनगटात किती जोर आहे. कशी मी परवा जाऊन भाषणच करून आले, आपले मतं मांडायला, चांगले मतं मांडायला. ते पण शांत बसले, ते लेकरे लहान 15, 16, 17 वर्षाचे, त्यांचं काय करतो लागणार. त्या लोकांचा विषय सोडून द्या, शहाण्या माणसासारखं जाऊन बोला आणि राजकारणामध्ये पुढे जा. कोणीतरी एक कार्यकर्ता चालवला, जो आपली माती खायची. मी म्हटलं कशाला माती खायची, मोदक खा, पुरणपोळी खा, पेढे खा, माती कशाला खायची. असं काय कामायचं. तुम्ही स्वीकारताय की माती आहे म्हणून. आपल्याला असं नाही करायचं. जातीसाठी माती खायची नाही, मातीसाठी जाती पातीचं राजकारण संपुष्टात आणायचं आहे.
नेते माता भगिनींना मी बचत गटाची चळवळ राबवली, 4.5 लाख बचत गट राज्यात मी तयार केले होते. संभाजीनगरला स्वतः नरेंद्र मोदी आले होते, त्यांनी माझं कौतुक केलं होतं. त्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रधानमंत्री आवास योजना राबवल्याबद्दल मला पारितोषिक मिळालं होतं. सगळ्यात जास्त विम्याची योजना उत्तम राबवल्याबद्दल मला पारितोषिक मिळालं होतं. सगळ्यात जास्त ग्रामीण योजनांमध्ये शौचालय बांधले देशामध्ये नंबर 1 ला आपलं नाव मिळालेलं. हे काही काम नाहीये. आणि तुम्ही इथे गेला पुन्हा बघणार काही कोणाच्या काय कोणता पक्ष आहे सगळं सोडून द्या. आता सगळे पक्ष इकडे एकत्र झालेले आहेत. तुम्ही सगळेजण आता कामाला लागा. हे भाषण झालं, जेवण झालं, पुन्हा गावात आहे तेच. मग काय उपयोग आहे? आता भाषणावाल्या सभा बंद. आम्ही लोकांनी बोलवलं होतं एका मंचावर यायचं नाही. दोघे करायचा खूप आग्रह होता म्हणून आलो. आता आपण एका मंचावर येण्यापेक्षा आपापले भूत पक्के करा, आपापली शक्ती करा. आणि मोदींच्या सभेला आपल्या सर्वांना मी निमंत्रित करते. सभेची तारीख वेळ अजून कन्फर्म झाली नाही. त्यांनीच सभा केली आहे. त्यांनी 7 तारीख दिली, पण जोपर्यंत सगळं व्यवस्थित होत नाही, त्याची प्रेस येत नाही, तोपर्यंत डिटेल मी आता देऊ शकणार नाही. त्याचा आज सभा होती, परत ती पुढे ढकलली आहे. त्यांची सभा आलेली आहे आणि आपण ती सभा जेव्हा आहे तेव्हा मी व्यवस्थित आपल्याला सांगेन. आपण सर्व निमंत्रित आहात, मोठ्या संख्येने या आणि मला मतदान दिल्लीला पाठवा आणि आपल्या जिल्ह्याचा मान वाढवा. एवढंच या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम होऊन आपली रजा घेते, कारण मला दुसरा कार्यक्रम आहे. धनंजय भाऊ आपण चार्ज घेण्यात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.